मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत आज संपतीये। आता पुढची दिशा लवकरच स्पष्ट करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं। आज जरांगेंची शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली। आजच्या रॅलीतून जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला। सरकारकडे अजूनही वेळ असून त्यांनी गांभीर्याने घ्यावा, अन्यथा त्यांचे सर्व आमदार पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिलाय। मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही। तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका। तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका। मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं, आमचं आम्हाला हक्काचं द्या। नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार। मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही। तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका। तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका। मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं, आमचं आम्हाला हक्काचं द्या। नाविलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार। सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आपण ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्याच्यावरती 8 लाखापेक्षा जास्त हरकती ऑब्जेक्शन्स आलेले आहेत। त्याच्यानंतर सुद्धा कालच्या सुद्धा बैठकीमध्ये काही लोकांनी लीगल ओपिनियन त्याच्यावरचं दिलेलं आहे, कायदेशीर म्हणणं त्यांचं दिलेलं आहे। त्या सगळ्या बाबतीतली छाननी आमच्या विभागामार्फत सुरू आहे। धन्यवाद। 288 आमदारांना पाडू असं देखील जरांगे म्हटलेलं आहे। अनेक थोडासा संयम माननीय मनोज दादांनी बाळगला पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे। तर मनोज जरांगे यांच्याकडून जर प्रस्ताव आला तर विचार करू, असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केलेलं आहे। मुस्लिम समाजानेही जरांगे यांच्याकडून शिकण्याची गरज आहे असं ओवैसी म्हणाले। जरांगे यांच्यामुळे राज्यातले 8 खासदार निवडून आले, पण एकही मुस्लिम उमेदवार निवडला गेला नाही याची खंतही ओवैसींनी बोलून दाखवली। अगर उनकी तरफ से कोई प्रस्ताव आता है तो आपको साथ लेके जाके बात करता हूं। मैं हमेशा जो है मैं जरांगे साहब, देखिए सुनिए एक मिनट, मैं जरांगे साहब को मुबारकबाद देता हूं कि उन्होंने खड़े हुए अपने समाज के लिए, और उनके खड़े रहने की वजह से 8 मराठा एमपी को उन्होंने कामयाब कर दिया। मगर कामयाबी जहां उनकी हो रही है, जो मुस्लिम समाज की कामयाबी क्यों नहीं हो रही है? और ऐसा ही हमको लड़ना है मुस्लिम समाज को भी अपने राइट्स के लिए, और इंशाल्लाह हम वो कोशिश कर रहे हैं और करेंगे। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन।